आणि यानंतर पाहूयात गावखेड्यातल्या बातम्यांचा वेगवान आढावा गावगाडा सुपरफास्टमधून। भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ ग्रामपंचायतीच्या 4 सदस्यांचं सदस्यत्व रद्द झाल्यानं ग्राम राजकारणामध्ये खळबळ उडाली असून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार सदस्यांनी घर कर न भरल्यानं सध्या अपात्र ठरवण्यात आलेलं असल्याचं बोललं जातंय। आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जासाठी शासनाच्या पर्यावरण विभाग आणि पर्यटन संचालनानं महाराष्ट्रातील 5 समुद्र किनाऱ्यांची घोषणा केली असून यामध्ये आता रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोलीतील लाडघर समुद्र किनाऱ्यांचा समावेश करण्यात आला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ येथील 9 पर्यटक बुडाले असून त्यापैकी 7 पर्यटकांचे मृतदेह मिळाले तर उर्वरित 2 पर्यटकांचे मृतदेह 48 तास उलटले तरी भेटलेले नाहीयेत, त्यामुळे शोध कार्यात अडथळे येत असल्याचं बोललं जातं। बुलढाणा जिल्ह्यातील बावनबीर गावामध्ये झालेल्या दगडफेकीनंतर गावामध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली। पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा या गावामध्ये तैनात करण्यात आला। बावनबीर गावामध्ये पहिल्यांदाच असा अनुचित प्रकार घडल्यानं गावकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतो। धुळे जिल्ह्यातील नवी मंडई धुळकात पडू नये कारण शिंदखेड्यामध्ये फेरीवाल्यांसाठी 63 लाख रुपये खर्चून नगरपंचायतीनं नवी मंडई बांधलेली होती। 2024 मध्ये ओट्यांचा लिलाव होऊन सुद्धा मुख्य रस्त्यावरती भाजीपाला विकला जातो। येवल्यामधील नगर मनमाड महामार्गावरती दुचाकीला धडक दिल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झालाय। धानोरे येथे पायी चालणाऱ्या एका तरुणाला वाहनानं धडक दिली, यामध्ये गणेश गिरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला। छत्रपती संभाजीनगरमधील गोळेगाव येथील रस्त्याच्या काम सुरू असल्यानं साचलेल्या ढिगाऱ्यावरून जाताना दुचाकीस्वाराचा अपघातामध्ये मृत्यू झालाय। प्रदीप लांडगे असे या मृताचं नाव आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये पुन्हा एकदा पावसाचा तडाखा बसलाय। भूम, वाशी आणि कळंबमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यानं भूम परिसरामधील बाणगंगा नदीला पूर आलेला आहे। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी गावामध्ये शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी मदत उपक्रम राबवण्यात आलाय। चला पुढे राहूया शेतकऱ्यांच्या मदतीसाठी या टॅगलाईन अंतर्गत हा उपक्रम राबवला जातोय। ढेकू नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेले 3 तरुण वाहून गेले। संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील ही घटना आहे। ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत या दोघांनाही वाचवलेला आहे, मात्र 23 वर्षीय अजय बोरकर याचा बुडून मृत्यू झाला। येवल्यामध्ये अतिवृष्टीचा फटका पिकांसोबत रस्ते पुलांना सुद्धा बसलाय। निफाडच्या गोंदेगाव जवळके मार्गांवर असलेला पूल नदीला आलेल्या पुरामध्ये वाहून गेलाय, त्यामुळे आता अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटल्याचं पाहायला मिळतं। धाराशिवमधील उमरगा तालुक्यातील नाई चाकूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेची बदली करण्यात आली आहे, मात्र या शिक्षिकेचा विद्यार्थ्यांना इतका लाळा लागलाय त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी मॅडम तुम्ही जाऊ नका असं म्हणत विद्यार्थिनींनी गराडा घालून अंबारडा सुद्धा फोडलेला आहे। भंडाऱ्यातील कांद्री गावामध्ये असलेली जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक ही शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद होण्याच्या मार्गावर होती। ती जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल आता विद्यार्थ्यांनी गजबजून गेली आहे। शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कार्यकुशलतेनं 35 विद्यार्थी असली संख्या आता 105 वर जाऊन पोहोचलेली आहे। धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा परिसरामध्ये सध्या संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पथसंचलन करण्यात आलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत असल्यानं हे पथसंचलन पार पडलं। हिंगोलीच्या अकोली येथे ओंकारनाथ भगवान प्रगट दिन सोहळा संपन्न झाला। सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी कीर्तनकारांनी केली। भंडारा जिल्ह्यातील 165 अनुकंपाधारक यांच्यासह जिल्हा परिषदेतील सरळ सेवेनं नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं। संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील शिरोडी बुद्रुक येथील विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले। विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने आपल्या अडचणी मांडलेल्या आहेत। चंद्रपुरातील भवानी माता मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी खोदकाम करताना प्राचीन मंदिराचे कोरीव दगड आढळून आलेत। नारडा येथील कोरीव दगड निघाल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली। कोकण किनारपट्टीला शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला। मच्छीमारांना समुद्रामध्ये मासेमारी करून
न जाण्याचं आवाहन सुद्धा आता प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. शक्ती चक्रीवादळाचा तडाखा पालघरच्या पश्चिम किनारपट्टी भागामध्ये बसणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. सध्या तरी या वादळाचा परिणाम जाणवत नसला तरी मच्छीमारांनी सतर्क राहावं असं सुद्धा आता प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता आता वर्तवली जाते. 7 ऑक्टोबरला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीला जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भंडारामध्ये शांतीनगर परिसरामध्ये गायीनं नुकताच जन्म दिलेल्या वासरू हरवल्यानं गाय आक्रोश करत होती. ही बाब परिसरातील नागरिकांच्या निदर्शनात येताच त्यांनी युवा शक्तीच्या संघटनेनं गोवर्धन निनामे यांना बोलावून हरवलेल्या वासराचा शोध घेण्यास मदत केली आणि झाडीत अडकलेल्या वासराला सुखरूप अखेर बाहेर काढल्यानंतर ही गाय शांत झाली आहे. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठणच्या पैठण शहागड रस्त्यावरती ITI कॉलेजजवळ खासगी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये नवगाव येथील दुचाकीस्वार तरुण ठार झाला आहे.